पेटून उभं राहायचं नाही, तर चेतून उभं राहायचं आहे, अंतःकरणातून जाणून घ्यायचं आहे आणि झालेली चूक मला दुरुस्त करायची आहे. हे महत्वाचं लक्षात घ्या. आता हे 4 प्राणी काय सांगतायत? हत्ती. हत्ती कशाचं प्रतीक आहे? हत्ती भगवान बुद्धाच्या ध्यान धारणेचं प्रतीक आहे, ध्यानाचं प्रतीक आहे. विशाल प्राणी आहे, पण शांततेने अधिष्ठान लावून बसलेला आहे. हत्ती जर सैन्यामध्ये गेला तर तो सैन्यामध्ये धम्मपदामध्ये त्याचा उल्लेख आहे, धम्मपदामध्ये त्याचा उल्लेख आहे. हत्ती जर सैन्यामध्ये असेल तर तो बाण सहन करण्याची ताकद त्याच्याकडे आहे, एवढी हिंमत आहे एवढा मोठा प्राणी. तेच तर जाणायचं आहे, तोच तर धम्म मला द्यायचा आहे. मला सहन करता आलं पाहिजे, माझं अधिष्ठान असलं पाहिजे, माझ्या मनामध्ये चल असता कामा नये. हत्ती चले कुत्ता बोले, जग काही म्हणेल त्याच्याकडे न पाहता मी माझ्या कर्तव्यावर एकनिष्ठ असलं पाहिजे, मी करतो त्या कर्मावर मी एकनिष्ठ असलं पाहिजे. कुणाचाही भय मला निर्माण होता कामा नये आणि घेतलेलं ध्येय धोरण मला परिपूर्ण करावं लागेल. हे हत्तीचं प्रतीक आहे. आता सकाळी हा प्रश्न मी ज्या वेळेला घेतला त्यांनी सांगितलं महामायेच्या स्वप्नामध्ये हत्ती आला होता. अरे ते स्वप्न आहे, पण हे प्रात्यक्षिक आहे ना, हे प्रत्यक्ष रूप आहे ना. आजही 2026ला ते खरं आहे ना. हत्ती हा प्राणी आहे, तो शांततेचं प्रतीक आहे, अधिष्ठान आहे, धीर गंभीर आहे, धीर गंभीर आहे. त्याचे कान वगैरे कोणाच्या त्याने कानाने ऐकले घेतले जात नाहीत. त्याची जाणून घेण्याची शक्ती त्याच्या सोंडीमध्ये आहे. हे प्रतीक आहे ध्यानाचं. जाणून घेण्याची शक्ती ही जाणून घेऊ शकतो आणि मग त्याच्या या प्रकरणामुळे तो मी म्हणणाऱ्यांना काय करत असतो? आडवा करीत असतो. मोठमोठे वृक्ष सुद्धा तो जमीनदोस्त करतो. ही ताकद केवळ त्याची शक्ती आणि त्या शक्तीचा त्याला गर्व नाही, त्याला अभिमान नाही. तो शांतपणाने ती शक्ती चालवत असतो. बौद्ध धम्मही तसाच आहे. बौद्ध धम्माचं अधिष्ठान ज्याने स्वीकारलेलं आहे, बौद्ध धम्माचं अधिष्ठान ज्याने स्वीकारलेलं आहे, जो एकनिष्ठ आहे, जो बौद्ध धम्माच्या तत्वाला परिपूर्ण मानतोय, तो चलबिचल करत नाही, तोच हत्तीचं प्रतीक आहे. तो स्वप्नातला हत्ती इथं आणायचा नाहीये, काही घेऊन पळायचं नाहीये. आणि जिथेकडे बौद्ध धम्म अंधश्रद्धेकडे न जाईल याची काळजी घेणं गरजेचं आहे. ते हत्ती दाखवले त्या आंबेडकर पार्कला, काय प्रकरणं झाली तुम्हाला चांगली माहिती आहेत. मला काय तो विषय या ठिकाणी घ्यायचा नाही. भ्रामकपणाने कोणत्याही कल्पना केल्या जातात आणि बौद्ध धम्माला तो स्पीड ब्रेकर आहे. प्रसिद्धी नाही, प्रसिद्धी नाही. घरामध्ये हत्ती बुजून तुम्हाला हत्ती मिळणार नाही. या हृदयाच्या अंतःकरणामध्ये हत्ती बुजावा लागेल. हा हत्ती नाही गणेश आहे म्हणणारी मंडळी आहे आणि बौद्ध धर्माचा दावा करतात. हे सगळं काही विसंगती आपल्याला तोडल्या पाहिजेत. हत्तीचा वापर कुठे केला? बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या निवडणुकीमध्ये चिन्ह हत्ती घेतलेलं आहे. पहिला शेतकरी घेतला, त्यानंतर हत्ती निशाण घेतलं शेड्यूल कास्ट फेडरेशनचं. आणि म्हणून या सर्व काही गोष्टी बाबासाहेब आंबेडकर हे धम्माचे अध्यापक आहेत, अध्ययन करणारे आहेत, निवड राजकारणी नाहीत. बाबासाहेबांच्या 32 डिग्री असतील, 35 डिग्री असतील, त्याहीपेक्षा बाबासाहेब आंबेडकर धम्म जाणून घेणारे आहेत. बाबासाहेब म्हणतात मला लोक ओळखतात त्या 35 डिग्र्यांनी नाही, मी शीलवान आहे, मी बौद्ध धम्माच्या मार्गावर आहे, म्हणून जग मला ओळखतंय. म्हणून जगाने बाबासाहेबाला बोधिसत्व म्हटलेलं आहे. आणि म्हणून हत्तीचं प्रतीक आहे धीर गंभीरपणा असला पाहिजे, संयम असला पाहिजे, शांतता असली पाहिजे, त्यावेळेला तुम्हाला फळ मिळणार आहे. आणि म्हणून ते प्रतीक त्या ठिकाणी त्या राजमुद्रेवर सुद्धा कोरून ठेवलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं प्रतीक आहे त्या ठिकाणी बैल आहे. बैल कशाचं प्रतीक आहे? बैल खरं म्हणजे शाक्य कुळामध्ये हे कुंडी आहेत, ते झालं एका बाजूला. पण बैल एक कष्टाचा आणि मेहनतीचा आहे, मेहनत आहे. बौद्ध धम्म जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला बैलासारखी मेहनत करावी लागेल. पण ती मेहनत कोणती? 500 किलोचा बोजा डोक्यावर घ्यायचा आहे का? नाही. ही मेहनत आहे सम्यक व्यायाम, वीर्य पारमिता, की माझ्या शरीरामध्ये मला या 6 इंद्रियांवर लक्ष केंद्रित करून
मला मेहनत करावी लागेल की या 6 इंद्रियाद्वारे माझ्या शरीरात होणारे विकार मला थांबवण्याची ताकद आली पाहिजे. मला राग मारता आला पाहिजे, मला द्वेष मारता आला पाहिजे. एवढी मेहनत मला करावी लागेल. आणि ती मेहनत एका दिवसाची नाही. क्षण क्षण में जागे बुद्धांकुर. क्षणाक्षणाला हा विचार करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी मुकेशनी 1305 दिवसावर आणून ठेवलेला आहे. याचाच अर्थ आहे की धम्म लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांनी हा धम्म जाणून घेतला पाहिजे आणि खरा धम्म जाणून घेतला पाहिजे. वायफटपणाचा धम्म त्या कोणत्या पिढीमध्ये गेला, त्या युगामध्ये गेला, त्या अवतारामध्ये गेला. अवतारी पुरुष बौद्ध धम्म इथं द्यायचा नाही. सत्य वचनामध्ये आणि अस्तित्वामध्ये अस्तित्वाला स्वीकारणारा बुद्धाचा विचार हा जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी बैलाचं प्रतीक आपल्याला घ्यावं लागेल. मेहनत करावी लागेल. नुसती पुस्तकं लिहून जमणार नाही, नुसती व्याख्यानं देऊन जमणार नाही, नुसती प्रसिद्धी मिळवून जमणार नाही. तो जे व्याख्यान देतोय, जो लिखाण करतोय, जो PhD मिळवतोय, त्यांनी स्वतःला निरीक्षण करावं की मी बौद्ध धम्माच्या एकनिष्ठ किती आहे. अरे व्याख्याते देताना गंडादोरे बांधलेले पाहिले मी. ती टीका आहे का? त्यावेळेला मी ओळखला हा व्याख्याता कितीपर्यंत आहे. याची मर्यादा नाही. पापभिरुता त्यांनी नष्ट केलेली नाही. आणि म्हणून ही पापभिरुता नष्ट करायची असेल तर मेहनत करावी लागेल. या 6 इंद्रियाची मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत बैलाप्रमाणे करावी लागेल. बैल कधी कष्टाचं फळ मागत नाही. जर तुम्ही ही मेहनत जर ज्ञान धारण्याच्या माध्यमातून, सकाळच्या अनावाद सतीच्या माध्यमातून, कोण करतोय अनावाद सती? कशाला बसतोय 15-20 मिनिटं? ती गोयंकाच्या नावावर आपण त्यांच्या सातबारा करून टाकलेला आहे. ती गोयंकाचा सातबारा नाही, तो बुद्धाचा विचार आहे. त्याला विडंबन करता कामा नाही. तुम्ही स्वतः करून पहा ना एकदा. दररोज दैनंदिन जीवनामध्ये 10 शिबिरं केलेत आणि घरामध्ये जर संगीत करत असाल, घरामध्ये अब्सेंट असाल तर त्याचा फायदा होणार नाही. म्हणून बैलासारखी मेहनत करावी लागेल. 10 दिवसाच्या शिबिरावरून आल्यानंतर ते सातत्य ठेवावं लागेल. ही बैल हे मेहनत आहे, कष्ट आहे, त्याग आहे. त्याला ढिला चारा तर खातो, नाही तर नाही खातो. ही परिस्थिती बैलाची आहे. पण त्याच्यामध्ये समाधान त्याला मिळतं ज्या वेळेला धनी त्याच्या पाठीवरून हात फिरवतो त्यावेळेला. आता जनावरं तुम्ही वापरली नसतील, पण मी जवळजवळ वयाच्या 25-30 वर्षापर्यंत घरामध्ये जनावरं होती, गायी होत्या, बैल होते. ते प्रत्यक्ष अनुभवाने आम्ही पाहिलेलं आहे. मी माझ्या मुलाखतीमध्ये पण ते लिहिलेलं आहे. आणि हे प्रतीक आहे, हे बौद्ध धर्माचं प्रतीक आहे. आपल्याला हा बैल आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि तो बुद्धाच्या विचारातला बैल आपल्याला पोहोचवला पाहिजे. आज बैल राहिलेले नाहीत. आज बैल राहिलेले नाहीत. काल बदलतो तसा धम्म बदलत असेल, परंतु त्याचं प्रतीक हे बैल आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. त्याला महादेवाचा नंदी बनवू नका. त्याला महादेवाचा नंदी बनवू नका. तो बौद्ध धर्माचं प्रतीक आहे, बौद्ध चिन्ह आहे, मेहनत आहे. म्हणून बैल सुद्धा आम्हाला पूजनीय आहे. का करू नये आणि त्याची पूजा पोळ्याला? ती काय अंधश्रद्धा आहे? त्याच्या ऋणातून मुक्त व्हावं लागेल, त्याचं संगोपन करावं लागेल. आणि नुसतं संगोपन नाही तर त्याचे गुण माझ्या शरीरामध्ये घ्यावे लागतील आणि ते गुण मला धम्माच्या रूपाने घ्यावे लागतील. तेव्हा बैल हा या ठिकाणी आपल्याला खरं चिन्ह देणारा आपल्याला पाहायला मिळेल. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दाखवायचा म्हणून बैल दाखवलेला नाही. त्यानंतर दाखवलाय घोडा. घोडा कशाचं प्रतीक आहे? गती. धमाला गती मिळत नाही तोपर्यंत हॉर्स पॉवरच असला पाहिजे. धमाला हॉर्स पॉवरच असला पाहिजे. जोपर्यंत धमाला हॉर्स पॉवर मिळत नाही आणि हॉर्स पॉवर हा आपोआप मिळणार नाही, तो मेहनतीतून करावा लागेल, वेग घ्यावा लागेल, विश्रांती नाही. वीर्यपारमीचा घोड्याच्या जवळ घोडा कधी बसत नाही. ती तटस्थ भूमिका आपल्या जवळ असली पाहिजे, वेग असला पाहिजे. धम्म आचरणाचा वेग कधी मिळेल? तुम्ही आचरणाने परिपूर्ण ज्या वेळेला व्हाल त्यावेळेला धम्म गतिमान होईल. तुझेच चक्र फिरते जगावरती. हे चक्र फिरवायचं असेल तर धम्माला गती देण्यासाठी आचरणाचा वर्ग वाढवावा लागेल. तो अश्ववेग ठेवावा लागेल. आम्ही नेहमी म्हणतो ताईसाहेबाच्या कार्याला, अश्वगतीने चाललेल्या कार्याला ही अश्वगती धम्म आचरणामध्ये निर्माण करावी लागेल. ही अश्वगती समाजकार्यामध्ये निर्माण करावी लागेल. ही अश्वगती राजकारणामध्ये तुम्हाला निर्माण करावी लागेल. ही अश्वगती धम्मकारणामध्ये अश्वगती निर्माण करावी लागेल. त्याचं प्रतीक तो घोडा या ठिकाणी ठेवलेला आहे.
हे तुम्हालाही माहिती होतं, चित्रही तुम्ही पाहिलेली होती, पण याचा जाणकारपणा देणारा कधी कानावरच आला नाही ना. त्याची पुस्तकं लिहिण्याचा कोणाला उद्योगच मिळाला नाही. फक्त त्याचे ध्यान धारणेची पत्रिका, चेतशिका, अवघड विषय करून लोकांना गुंग करण्याची कामं फक्त केली जातात. मग ते काशाय वस्त्राच्या माध्यमातून असेल, धम्मप्रचारकाच्या माध्यमातून असेल. अरे लोकांना समजेल, हा व्यवहारिक धम्म त्यांना दिला पाहिजे ना, हा घोडा त्या ठिकाणी उभा केला पाहिजे ना. आणि घोडा हे आळसाचं प्रतीक नाही आहे. शिकाला सुत्तामध्ये आळस हा दुश्मन आहे, घोड्याला आळस नाहीये, तत्पर आहे. आणि हा घोडा तत्परतेचं लक्षण आहे, सम्यक स्मृती आहे, सजग आहे, धावणारा आहे. नुसती मांड मारली घोड्यावर तर तो लगेच धावायला तयार होत असतो. तो जीवाची पर्वा करत नाही. तसाच धम्म आहे. ज्या वेळेला धम्मामध्ये तुम्ही प्रवेश कराल त्यावेळेला तुम्ही गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची गती कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या मनामध्ये ते भयच असता कामा नये, कारण तुम्ही धम्मावर अवलंबलात, तुम्ही शिलाचारावर अवलंबलात, तुम्ही सदाचारावर अवलंबलात. त्यासाठी मला शिलाचार समजून घ्यावा लागेल, मला सदाचार समजून घ्यावा लागेल, मला सद्गुणाचार समजून घ्यावा लागेल. आणि तो शरीरामध्ये 3.5 हाताच्या शरीरामध्ये परिपूर्ण उतरावावा लागेल. प्रसिद्धीसाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, तर तुमच्या शरीरात किती उतरवला आहे त्याची निरीक्षण पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून घोडा हे उत्साह आहे, हा वीर्यपारिमिता आहे, उत्साह निर्माण करणारा. आणि ज्या वेळेला उत्साह निर्माण होतो त्यावेळेला विकारांचा नायनाट झालेला असतो. आळशी माणसाला जो झोपाळू माणूस आहे त्याचे विकार वाढत असतात. हे सत्यवचन आहे ना, आजही आहे आणि उद्याही आहे आणि परवाही आहे. आणि ही अनुभूती प्रत्येकाला मिळाली पाहिजे. अर्ली टू स्लीप, अर्ली टू राईज, मॅन मेक परफेक्ट अँड वाईज. मोठमोठ्या विचारवंतांनी शब्द लिहून ठेवलेत. आम्ही 7-8 वाजता उठून धम्मचर्चा करत असाल, नाही, धम्माची जर चर्चा करायची असेल, धम्मधारण करायचं असेल तर सकाळच्या 4 ते 6 वेळामध्ये कुणी वेळ द्यायला मागत नाही. ध्यानधारणा करून आले तेही द्यायला वेळ मागत नाहीत. वाचणाराचा वर्ग वाढलाय, लिखाणाचा वर्ग वाढलाय, व्याख्यातांचा वर्ग वाढलाय, पण हे दर्शन देणारे व्यक्ती आज कमी दिसू लागलेले आहेत. आणि द्यायचे असेल तर हे घोड्याचं प्रतीक आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल. शिवाय वेगाने कार्य करावं लागेल, थांबवता कामा नये. मुकेशला एकदा सांगितलेलं आहे, आता आकडे मोजायचे नाहीत, आता आकडे मोजायचे नाहीत. 2000ही होतील, 5000ही होतील, पण ही गती थांबवता कामा नये. आणि म्हणून मी लगेच टच करतोय मुकेशला की थांबू नका. नाही वक्ते मिळाले तर तुमच्यातले वक्ते तयार करा. आज 1305 दिवस म्हणजे काय खेळ झालेला नाही. आणि याच्यामध्ये बरीचशी जुनी मंडळी आहेत, विचारवंत आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत. ही गोष्टी आपल्याला नुसतं केंद्रीय शिक्षक म्हणून मिळवायचं नाही, तर माझ्या शरीरामध्ये मला हे परिपूर्ण उतरवायचं आहे. मी माझ्या राहुलला नेहमी सांगितलंय, तुमच्याकडे मी नजरेने पाहत आहे की तुमच्या शरीरामध्ये परिपूर्ण धम्म उतरला गेला पाहिजे. आणि त्याचं प्रतीक तुमच्या गावातून, तुमच्या आजूबाजूच्या शरीरामधून मला ऐकायला मिळालं पाहिजे, गुरुजी राहुलचं परिवर्तन झालेलं आहे म्हणून. त्यावेळेला मला आनंद होईल. आणि हे कधी होईल? ज्या वेळेला तुमच्या कार्यामध्ये गती कराल, गती वाढवाल, त्यावेळेला होणार आहे. शेतकऱ्याने गती वाढली तर पीक येणार आहे, आळस केला तर शेत पिकणार नाही. त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, सावधगिरी केली पाहिजे. आणि म्हणून एका दिशेने चालणारा हा घोडा आहे, सैरवीर नाही, चल विचलित नाही. वेगाने ज्या वेळेला धावतो त्याची नजर कुठे नसते, एकच नजर असते त्याची. आणि म्हणून एकनिष्ठतेने धावणारा, अशा वेगाने धावणारा हा धम्म आहे. आणि ते धम्माचं प्रतीक आहे. घोडा हे, घोड्याचं कार्य हे धम्माचं प्रतीक आहे. आणि तो घोडा माझ्या शरीरामध्ये मला परिपूर्ण उतरवला पाहिजे, ती ताजगी माझ्या शरीरामध्ये ठेवली पाहिजे, ती ताजगी माझ्या ज्यांच्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून या सर्व काही गोष्टीचा अभ्यास करत असताना याला या बौद्धिक, या सत्यमेव जयतेच्या त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि शेवटचा आहे तो सिंह आहे. या 4 सिंहाची जी भाषा सांगली, या ठिकाणी सिंह म्हणजे तुमच्या कार्याचं सिंहावलोकन, धम्माचं सिंहावलोकन. आज मी काल 72 वर्ष पूर्ण केलेत, आज 73व्या दिवसामध्ये बोलत आहे. कालच 72 वर्ष पूर्ण झालेत. मला 72 वर्षाचं सिंहावलोकन पाहिलं पाहिजे. सिंह जंगल तोडून येतो, पण मागे वळून पाहतो आणि पुढे उभा राहून अवलोकन करतो की मला कुठे झेप द्यायची आहे. म्हणजे त्याचा संकल्पही तितकाच मोठा असतो. हे सिंहाचं प्रतीक आहे. हिंस्र प्राणी, जंगलचा राजा म्हणला त्याला.
ते राजा म्हटला काय म्हणला ते त्यांचं गणित त्यांच्याकडे. पण मला सिंह जो मिळाला तो सिंह पायावर उभा राहून दुसरं अवलोकन करतो आणि मागे वळून पाहतो. आज 70 वर्ष झाली तुम्हाला बुद्ध धम्म देऊन, मागे वळून कधी पाहणार आहात? वर्तमान स्थितीमध्ये कधी पाहणार आहात? हे सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही सिंहावलोकन करत नाही तोपर्यंत धम्म गतिमान होणार नाही. धम्म जर गतिमान करायचा असेल तर तुम्हाला या गोष्टीचं अवलोकन केलं गेलं पाहिजे ना. तुम्हाला या गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे, सिंहावलोकन केलं पाहिजे. त्यालाच आपण विपश्यना म्हणत आहोत. अंतर इंद्रियामध्ये काय काय चाललंय त्याचं सिंहावलोकन जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही धम्मचारी होऊ शकत नाही. तोपर्यंत धम्माचे तुम्ही वारसदार होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या इंद्रियाची पारख जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही धम्मचारी होऊ शकत नाही, धम्मधारी होऊ शकत नाही, बौद्धाचार्य होऊ शकत नाही, केंद्रीय शिक्षक होऊ शकत नाही. मार्क मिळाले म्हणून नाही तर त्या अंतःकरणामध्ये या 3.5 हाताच्या शरीरामध्ये हा निर्माण करणारा माणूस बाबासाहेबांना पण अपेक्षित होता. आणि हे सिंहावलोकन बाबासाहेबांनी स्वतः केलेलं आहे. स्वतःचं सिंहावलोकन केलेलं आहे, स्वतःच्या कार्याचं सिंहावलोकन केलेलं आहे. आणि म्हणून शेवटच्या घटकेला त्यांचा जो प्लॅन होतं ते बुद्ध धम्मापर्यंत होतं. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेला निर्माण करून ते सिंहावलोकन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. या सगळ्या काही गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत. आणि ह्या 4 प्राण्याला योग्य तो न्याय द्यायचा असेल तो न्याय फक्त धम्म आचरणाने देऊ शकतो. त्या प्राण्यांची प्रतीकं पूजून जमणार नाही. पूजाचं पूजनीय अनंगेतं मंगल उत्तमम, त्यांच्या गुणाचं गुणानुकरण करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. बैलाचा गुण मला घेतला पाहिजे. मिलिंद प्रश्नामध्ये त्याच्या अनेक प्राण्यांचे गुण सांगितलेले आहेत, तेही एकदा वाचा. घोड्याचाही गुण सांगितलेला आहे, हत्तीचाही गुण सांगितलेला आहे. मिलिंद प्रश्नामध्ये त्याला हात घातलेला आहे प्राण्यांचे गुण. मग ते गुण माझ्यामध्ये उतरवले म्हणजे धम्म गतिमान होणार आहे. मग धम्म माझा गतिमान होणार आहे. आणि म्हणून ती प्रतीकं त्या ठिकाणी प्रामुख्याने घेतलेली आहेत. याचाच अर्थ धम्म हा गतिमान आहे. भारत बौद्धमय केव्हाच झालेला आहे. भारत बौद्धमय केव्हाच झालेला आहे. पण तो कायमस्वरूपी टिकवायचा असेल तर आज तो अशोक स्तंभ कोपऱ्याला आलाय नोटेच्या. तो मध्यावर कधी येईल आणि त्याला प्राधान्य कधी दिलं जाईल ज्या वेळेला तुमची बुद्धाचे विचार लोकांच्या समोर आणि या विचाराची लोक राजकारत्यामध्ये जातील त्यावेळेला तो अशोक स्तंभ मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांनी मागे खेचलाय त्यालाही हात धरण्याची ताकद तुमच्या माझ्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ही खुणगाठ आपण मनाशी बांधावी. आणि हे अवलंबून आहे तुमच्या कार्यावर, बोलण्यावर नाही. न तावता धम्मधरो यावता बहु वसती यो चमपी सुत्वानम धम्म काय न बसती. ह्या 3.5 हाताच्या शरीरामध्ये या बौद्ध चिन्हांचं अनुकरण करणं गरजेचं आहे. अनुकरण करणं गरजेचं आहे. आणि ते अनुकरण केल्यामुळेच धम्म गतिमान होणार आहे, गतिमान होत आलेला आहे. आणि तो पुढेही होणार आहे, तो पुढेही होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे स्तंभ आहे, स्तूप आहे, भगवान बुद्धाच्या अस्थिवरचे कुणी अस्थि घेऊन फिरतंय? कोणाला अस्थि मिळालेल्या आहेत का हो? पण आमची एवढी भावुकता, अस्थि पाहण्याकडे आम्ही जातोय पण अस्थीचं अनुकरण करण्याचा गुण आम्ही पाळत नाही. धम्मध्वज मी मुद्दा म्हणून सांगितला, अस्थि गुणाचं दर्शन आहे त्याच्यामध्ये नाही आम्ही जाणून घेतलं. आम्ही फक्त अस्थि कशा डोळे पाळून पाळतो आणि कोट्यवधी रुपये त्यांना जमा करून देतो. भगवान बुद्धाच्या अस्थी 8 ठिकाणामध्ये वाटल्या, त्या पलीकडे गेलेल्या मला आठवत नाहीयेत. आता त्या कशा गेल्या पुढे त्याचा काय मला वादविवाद करण्याची गरज नाही. मला भगवान बुद्धाच्या अस्थी पवित्र आहेत की भगवान बुद्धाचे विचार आणि भगवान बुद्धांनी दिलेले प्रतीकं ही मला पूजनीय आहेत. ती प्रतीकं मला पूजली पाहिजेत आणि त्याचं अनुकरण केलं पाहिजे. हे 4 प्राणी झाल्याच्या नंतर त्या प्रत्येक प्राण्याच्या आतमध्ये अशोक चक्र दाखवलेलं आहे. 24 आऱ्यांचं अशोक चक्र दाखवलेलं आहे. आणि 24 आऱ्याचं चक्र हे प्रतीक समुद्वादाचं प्रतीक आहेच आहे. परंतु सम्राट अशोकाची जी राजकीर्ती आहे, आज सम्राट अशोकाला भारतीय बौद्ध महासभेने प्राधान्य दिलेलं आहे. काही लोकांनी विचार केला आज पूजेमध्ये नव्हतं ते का आणलं, त्याचं एक कारण होतं. भारतीय बौद्ध महासभा निर्णय घेते ते ठोसपणाने निर्णय घेते, इतिहासाचा पुरावा घेऊन करते. आणि म्हणून सम्राट अशोकाने बौद्ध धम्म जेवढा गतिमान केलेला आहे तेवढा कोणी केलेला नाही. आणि सम्राट अशोकाला गतिमान करणारा केवळ भगवान बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून त्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये प्राण्यांवर सुद्धा दवाखाने काढलेले आहेत. आणि म्हणून हे प्राण्याची प्रतीकं त्याने त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. हे प्राणी त्यांनी जाणलेले आहेत, सम्राट अशोकाने जाणलेले आहेत, धम्माच्या रूपाने जाणलेले आहेत.
कर्तृत्वाच्या रूपाने झालेले आहेत. हे उग्र स्वरूपाचा असलेला चांडाळ अशोक आज देवांना प्रिय अशोक होतो. हे परिवर्तन तुमच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. हे परिवर्तन आहे आणि म्हणून या परिवर्तनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी साध्य करणं ही प्रतीकं दाखवत आहेत. आणि म्हणून त्या सम्राट अशोकाच्या 24 आऱ्या म्हणजे त्यांनी जाहीर केलेलं होतं, माझं सचिवालयाला टाईम नाही, सचिवालय माझं कधी थांबणार नाही, कारण या सचिवालयामध्ये जो येईल त्याला न्याय मिळाला पाहिजे. अशी सचिवालय आम्हाला उभी करायची आहेत. 5 वाजता सचिवालय बंद होणारी आम्हाला नको आहेत. तर सदोदित लोकांच्या लोकाभिमुख लोकांतराचं रहस्य जाणणारी सचिवालय आपल्याला निर्माण करायचे असतील तर ही प्रतीकं आहेत. ही प्रतीकं आज राजमुद्रेवर ठेवलेली आहेत, सचिवालयावर ठेवलेली आहेत, राष्ट्रपती भवनात ठेवलेले आहेत, प्रत्येक राष्ट्रपतीच्या पाठीमागे ठेवलेले आहेत, न्यायाधीशाच्या पाठीमागे ठेवलेले आहेत. ती फक्त दर्शनासाठी ठेवलेत का? त्याचं अनुकरण करणारा, न्याय देणारा सुद्धा तितका प्रभावी असला पाहिजे. त्यांनी सत्यावर आधारित असलेला न्याय दिला पाहिजे. काय चाललंय न्यायालयामध्ये, काय चाललंय सुप्रीम कोर्टामध्ये, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मला धम्म जाणून घ्यायचं असतील तर या गोष्टी आम्हाला जाणून घ्याव्या लागतील. प्रत्येकाला या गोष्टी आम्हाला जाणून घ्याव्या लागतील. आणि धम्माचं प्रतीक आहे. एकंदरीत हा सगळ्या विषयाचा सार जो आहे तो प्रामुख्याने धम्म जाणून घ्यावा लागेल. 3.5 हाताच्या शरीरामध्ये परिपूर्ण उतरावा लागेल. नुसता बोलून जमणार नाही, लिखाण करून जमणार नाही, व्याख्यान देऊन जमणार नाही. तो आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला प्रकाशित होईल त्यावेळेला समाजालाही तो प्रकाशमान होईल. समाजातला व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे पाहिल त्यावेळेला तुम्हाला तो बौद्ध आहे याची ओळख तुम्हाला करून देता आली पाहिजे. म्हणून बौद्ध आचरणाने तुम्ही बौद्ध होणार आहात. आणि म्हणून ही प्रतीकं आपल्याला टिकवायची असतील. त्यामध्ये आता नंतरचा विषय आपण प्रामुख्याने जर या ठिकाणी घेतलं, लेण्या संवर्धन हे आपलं काम आहे. ही आमची पुण्याची जी कारला लेणी आहे, का तिथं घडलं मी त्याला दुःख मानत नाही. दुःख मानतो की आम्ही धम्मच जाणू शकलो नाही. त्या महामायाच्या मंदिराला आपण कधी स्वीकारलं नाही. त्या ठिकाणी कारल्या भाज्याची लेणी एकविरा देवी झाली. राजाराम बापू पाटील आता सांगायला लागलेला आहे. याला कळलं पाहिजे राजकारण कुठं करायचं आणि काय करायचं. जोपर्यंत त्या कारल्या भाज्याच्या लेणीची जत्रा बंद होत नाही, बकरी कोंबडी बंद होत नाही, तोपर्यंत तुम्ही थांबताच कामा नये. ही जिद्द, या अश्ववेग तुम्हाला घ्यावा लागेल. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने घोषित केलंय की आता प्रत्येक पौर्णिमा ही कारल्या भाज्याच्या लेणीवर होईल, बारशाच्या लेणीवर होईल. तर याच्या आमची कामशेतची जी लेणी आहे त्या लेणीवर होईल. या लेण्या आम्हाला या ठिकाणी परिपूर्ण जागृत ठेवावं लागेल. आणि म्हणून लेण्या संवर्धनवाल्यांशी सुद्धा चर्चा केलेली होती. बाबांनो, नुसतं गडावर जाऊन पाय ठेवून व्हॉट्सअप करून जमणार नाही, तर त्या लेण्याचं संवर्धन करणारा अभ्यासक वर्ग आपल्याला निर्माण करावा लागेल. बोरसे सरांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. बोरसे सरांचं सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. कारल्या भाज्याच्या लेणीवर सुद्धा हे बोलणं आपण त्या पद्धतीने केलेलं आहे. जुन्नरच्या लेणीवर ज्या वेळेला त्यांची भेट झाली त्यावेळेला सांगितलं, लेण्यांचं संवर्धन करायचं असेल तर तुम्हाला अभ्यासकाचा वर्ग निर्माण करावा लागेल. धम्म जाणून घेतल्यानंतर जाणून घेतलेला धम्म घेतलेला माणूस कधीच झोपणार नाही. तो त्या लेण्यांवर गेल्याशिवाय राहणार नाही. जो परिसर आहे मुंबईमध्ये आमचा नालासोपारा किती वर्षांनी आज उघडा झालेला आहे. इतके वर्ष दाबला गेलेला होता. ते सुद्धा आमचं प्रतीक आहे. आणि या ठिकाणी या प्रतीकांच्या प्रतीकाला न्याय देण्याच्यासाठी प्रथम गरज आहे ध्यानधारणा करण्याची, अभ्यास करण्याची. बोलून नुसतं जमणार नाही. मला बोलता येतं, मी शिकलोय, PhD झालोय, मला बोलता येतोय, माझं भाषण स्वीकारलंय, याच्या समाधान मानू नका. तर समाधान तुमच्या शरीरावर मांडण्याचा प्रयत्न करा. मी घरामधून किती बदललोय, मी पेहरावाने किती बदललोय, मी विचाराने किती बदललोय, मी राजकारणाने कधी बदललोय, याची जाणीव करून द्यावी लागेल. अजूनही निराशवादी आपण नाही आहे. समाजामध्ये विचारवंत आहेत. त्या विचारवंतांना या ठिकाणी एकखंड करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी चंग बांधलेला आहे. चंग बांधलाय. काल परवात शिबिर जे झालं त्या शिबिरामध्ये सुद्धा हे डिक्लेअर करून आणण्यात आलं 20 ते 27 मध्ये जे बहुजनांच्या लोकांनी धम्म स्वीकारलेला आहे, उपरे काकांच्या माध्यमातून धम्म ज्यांनी स्वीकारलेला होता त्या लोकांना केंद्रीय शिक्षक बनवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते. राष्ट्रीय कार्याध्यक्ष करतात. हा धम्म गतिमान करण्यासाठी, ही जागृतता निर्माण करण्यासाठी, ही बोधचिन्ह जाणून घेण्याच्यासाठी अभ्यासकांचा वर्ग निर्माण झाला पाहिजे. आणि उद्या जून महिन्यामध्ये 16 ते 25 या काळामध्ये जेवढे काशाय वस्त्र धारण करणारे आहेत, जे स्वतःला बौद्ध धर्माचे प्रचारक समजत आहेत, बौद्ध धर्माचे अभ्यासक समजत आहेत,
त्यांच्यासाठी सुद्धा चैत्यभूमीला प्रशिक्षण शिबिर लावलेलं आहे की तुम्ही जो बौद्ध धर्म सांगताय त्याला कुठे भारतीय बौद्ध महावीर सभेच्या अभ्यासक्रमामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करणार आहात की नाही, हे एक भव्य दिव्य स्वरूपाचं शिबिर सुद्धा या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून ही बौद्ध चिन्ह जिवंत ठेवायची असतील तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. हे जागृत ठेवावं लागेल, लेण्यांचं संवर्धन करावं लागेल, स्तूपांचं संवर्धन करावं लागेल. आमच्या अस्तित्वाचे निखारे दिसता कामा नयेत, तेव्हा ही बौद्ध चिन्ह आपल्याला उपयोगी पडतील. बौद्ध चिन्ह देव्हाऱ्यात पोचण्यासाठी नाहीत, पिंपळाचं पान विहारात पोचण्यासाठी नाही, तर ते पिंपळाचं पान ही मला प्रेरणा आहे, विकारमुक्तता देणारा बोधिवृक्ष आहे, त्याचं मला प्रतीक करावं लागेल. आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारिक जीवनामध्ये मला बौद्ध धर्म आचरण करणे हाच या पाठीमागचा उद्देश आहे. आणि जोपर्यंत मी हे जाणून घेत नाही आणि जाणून घेऊन मी शरीरामध्ये उतरवत नाही, बहिर्मुखी होऊन न होता अंतर्मुखी होऊन या विषयाला जोपर्यंत जाणारा समाज, आणि माझी आशा आहे, माझे दिवस थोडे राहिलेले आहेत, या आशा आहे की जर या विचाराने प्रचारक वाढले, प्रचार जर झाला तर धम्म गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. नेतृत्व तुम्हाला खंबीर मिळालेलं आहे. आणि म्हणून नेतृत्वाची शंका न घेता एका भिक्षेचं अनुकरण करून, नुसतं चिवरवाल्यांचं अनुकरण करून तुमचा धम्म गतिमान होणार नाही. मी त्या मिलिंद वानखड्यांनाही सांगितलेलं होतं की त्यांची जी प्रास्ताविक होतं ते भंतेजींच्या भाषेतलं प्रास्ताविक होतं, ते प्रास्ताविक आपल्याला नको आहे. आणि म्हणून जेवढे काशाय वस्त्रवाले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की तुम्ही भारतीय बौद्ध महासभेने जो बाबासाहेब आंबेडकरांनी हा वर्ग निर्माण केला, बाबासाहेबांची अपेक्षा होती, त्या चाकोरीमध्ये या आणि काशाय वस्त्र परिधान करून जगाच्या पाठीवर आणि भारतामध्ये श्वेतपणाचा आणि धम्म प्रचारकाची भूमिका घ्या, हे आव्हान केलंय. पाहूया त्या आव्हानाला किती साथ मिळते. 1981 पासून 86 पासून ताई साहेबांनी हा आग्रह धरलेला होता आणि तोच धागा भीमराव साहेबांनी धरलेला आहे. सांगण्याचे तात्पर्य एक आहे, जर आपल्याला या सगळ्याची जाणीव करून घ्यायची असेल तर आपल्याला या सर्व काही गोष्टी अवलोकन केल्या पाहिजेत, अनुकरण केलं पाहिजे. आणि तिथं कोणताही धर्माचा सकाळी चर्चा मुद्दाम होऊनही घेतल्या आणि संध्याकाळी पुन्हा चर्चा करतोय. आणि त्या हत्तीचा आणि त्या स्वप्नाचा काय संबंध येतो, का गुंडाळून ठेवताय ते? तितकी मायावती सोपी नाहीये. तिच्या उदरामध्ये महापुरुष येतोय एवढं सांगा ना. आणि त्या महापुरुषाला ओळखलं ते अशेत मुनी सांगा ना. ते 5 हातीन 10 हाती सफेद होते का काय होते? आणि मग ते राजकारण झालं ना आंबेडकर पार्कला. अजूनही केस मिटलेली नाही, माहिती आहे का तुम्हाला? म्हणून कोणत्याही लोकांना चिवडण्याच्यासाठी, दजवण्याच्यासाठी हा हत्ती नाही गणेश आहे म्हणण्याच्या ऐवजी हा हत्ती आहे, हत्तीच आहे. आणि तो बौद्ध धर्माचं प्रतीक आहे, बौद्ध धर्माचं बौद्ध चिन्ह आहे, हे आपण त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. बैल हे आमचं बौद्ध चिन्ह आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. घोडा आमचं बौद्ध चिन्ह आहे, जाणून घेतलं पाहिजे. बैल हा आमचं बौद्ध चिन्ह आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. तो स्वास्तिक त्यांनी फिरवला आहे, तो स्वास्तिक त्या ठिकाणी फिरवलं पाहिजे. 4 चक्र 4 आर्य सत्य हे आमचं प्रतीक आहे. त्या प्रतीक आम्हाला जागोजागी ज्या धारोवर आहेत ते जपल्या पाहिजेत. आणि जपण्याचं ठिकाण आपल्याला लेणे आहे, सूप आहे, या ठिकाणी आपल्याला ते सांभाळावं लागेल. आणि त्या ठिकाणी वहिवाट जोपर्यंत करत नाही, घरात बसून बोलगवडेपणा करून जमणार नाही, तर समाजामध्ये उतरावं लागेल, समाजामध्ये अंगाचं अंथरूण करावं लागेल. आणि ते अंथरूण आपण कराल, धम्म आचरणाच्या मार्गाने आपण प्रभावीपणाने जाल, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यास हरकत नाही आहे. आणि म्हणून या वर्गामध्ये 3305 वर्ग या ठिकाणी स्वागत करत असताना, या ठिकाणी विचारवंतांना विचार देत असताना, हा वर्ग मला ऑनलाईनच्या रूपातून ऑफलाईनमध्ये कसा येतोय हा पाहण्याचा मी सदैव प्रयत्न केलेला आहे. आणि संविधान विश्लेषण समितीमध्ये 80% आमचे बौद्धाचार्य आहेत. डांगळे गुरुजी या ठिकाणी प्रभावीपणाने काम पाहत आहेत. याच्यामध्ये पाहतात आमचे अरुण सोनवणे असतील, हे असतील, सगळे लोक या ठिकाणी आहेत, धम्म सांगायला लागलेले आहेत. स्वागताची गोष्ट आहे. अरविंद जगताप धम्मपद सांगतायत, धम्म जाणून घेतायत, लोकांपर्यंत देतायत, चांगली गोष्ट आहे. बोलके झाले पाहिजेत लोक, आणि नुसती बोलकं नाही तर आचरणाचं त्यांचं दर्शन मला झालं पाहिजे. अरविंद जगतापांना पाहिलं तर लोकांच्या नजरा खाली पडल्या पाहिजेत, अशी माझी वर्तणूक असली पाहिजे, असा माझे चेहरेपट्टी असली पाहिजे. आणि हे पाहण्याचं काम आपल्याला आपला पेहराव, आपलं राहणीमान, आपले बोलण्याची भाषा, आपल्या उच्चारण्याची भाषा ही प्रामुख्याने आपल्याला ठेवावं लागेल. आणि म्हणून दुसऱ्याला समाधान होतंय, मला समाधान वाटतंय म्हणून शब्दप्रयोग करता कामा नयेत. तर शब्दामध्ये सुद्धा गांभीर्य असलं पाहिजे, शब्दामध्ये सुद्धा अधिष्ठान असलं पाहिजे, शब्दाला सुद्धा किंमत असली पाहिजे.
मला गोड वाटतायत म्हणून शब्दप्रयोग करायचे नाहीत. त्या शब्दांना सुद्धा अर्थ धम्मामध्ये किती आहे. मुस्सा वादा वेरमणी शिक्कापदं समाधी आम्ही हे 4 आर्य सत्यांमधलं ह्याच्यामधलं आपल्या पंचशिलेमधलं जे शील आहे, म्हणजे धम्म हा शिलावर आधारित आहे. आणि ही सगळी जी प्रतीकं आहेत ते शील शिकवतात, सदाचार शिकवतात आणि सद्गुणाचार शिकवतात. राहिल्या या मूर्त्या आहेत, या मूर्त्या सुद्धा आम्हाला शिलाचं प्रतीक आहे. त्या मूर्त्यांमध्ये प्राणज्योत आम्ही ओतलेली नाही, प्राण प्रतिष्ठाना केलेली नाही, पण त्या मूर्तीचं दर्शन घेताना माझ्या चेहऱ्यावर माझा हावभाव बदलला गेला पाहिजे, हे बदल झाले पाहिजेत. आणि म्हणून ही प्रतीकं आपण प्रत्येकाने स्वीकारावीत एवढी विनंती या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून या विषयाला न्याय देताना जास्त वाटपट न करता आणि कोणतीही उदाहरणं न देता या ठिकाणी सत्य उदाहरणं आजच्या वास्तववादाला धरून आहेत. आणि म्हणून ती वास्तववादाला ही प्रतीकं जपण्याचं काम करायचं असेल तर लेण्या संवर्धन असेल, स्तूपांचं संवर्धन असेल, जी आपली बुद्धविहार आहेत ती जागी ठेवली पाहिजेत. काय आहे बुद्धविहारांची आज परिस्थिती, काय आहे नागपूरमध्ये बुद्धविहारांची परिस्थिती, काय आहे देशातल्या सर्व ठिकाणी बुद्धविहारांची परिस्थिती. आज मठाचं रूप येऊ लागलेलं आहे. आणि हे थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी अभ्यासकाचा वर्ग निर्माण झाल्याशिवाय ते थांबू शकत नाही. नंतर हात जोडणारी आणि पाया पडणारी माणसं आपल्याला इथं नको आहेत. तर या ठिकाणी नुसती पाया पडणारी नाहीत तर अनुकरण करणारा वर्ग निर्माण करायचा असेल तर या बुद्धविहारानं सुद्धा जागृत ठेवलं पाहिजे. बुद्धविहाराचा विषय निघाला म्हणूनच या ठिकाणी 2 मिनिटं आहेत म्हणून बोलतोय. ही बुद्धविहार आपण सरकारी समाज मंदिरामध्ये बुद्धाच्या मूर्त्या ठेवून आपण थांबलेलो आहोत नाही. आम्हाला स्वतःच्या मेहनतीचा पैसा खर्च करून स्वतःचं बुद्धविहार आम्हाला उभं करावं लागेल. सन्मानाने कदाचित ही समाज सुधारकांनी बांधलेली समाज मंदिरं तुम्हाला मूर्ती देतील, बुद्धाची मूर्ती देतील, थायलंडवरून आणून देतील, लाख रुपये देतील, पण त्यांचं वर्चस्व कायम ठेवतील, त्यांचं वर्चस्व कायम ठेवतील. ते वर्चस्व नाकारायचं असेल आणि बुद्धाचा विचार तर स्वतंत्रपणाने करायचा असेल, ड्रॅगन पॅलेस त्याचं उदाहरण आहे. ड्रॅगन पॅलेस हे त्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून तुम्हाला स्वतःच्या मालकीची बुद्धविहारं निर्माण केली पाहिजेत, गावागावामध्ये शाखा निर्माण केल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्ही प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत हा धम्म आणि हे बौद्ध चिन्ह ही काय आहेत, कशाशी खातात, काय आहेत याची कल्पना आपल्याला पडणार नाही. आणि म्हणून हा उजाळा देण्याच्यासाठी हा छोटासा केलेला प्रयत्न आहे, हा छोटासा केलेला प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न आपण मानला असेल, आपल्याला पटला असेल तर लोकांपर्यंत नेऊन पोहोचवा. तुम्ही जाणून घ्या आणि काय त्याच्यावर हालचाल होते आहे ती जाणून घ्या. आज अशोक भवनाचं नाव बदलण्यात येत आहे, सचिवालयाचं नाव बदलण्यात येत आहे. ही प्रतीकं जर थांबवायची असतील तर बौद्ध धर्माचा रेटा वाढवावा लागेल. आणि हवा बौद्ध धर्माचा रेटा आपल्याला अक्षरी कागदोपत्री जनगणनेमध्ये सुद्धा त्याचं प्रतीक दाखवावं लागेल. ती भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. तिथं चर्चा करता कामा नये, वितंडवाद करता कामा नये, मन विचलित होऊ देता कामा नये. तिथं हत्तीचं प्रतीक आपल्या जवळ समोर ठेवलं पाहिजे. आपलं अधिष्ठान पाहिजे की भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी घोषित केलंय तेच मी मान्य मानील, एवढा विश्वास ठेवण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे. आणि ते सत्य आहे ते सत्य शिकायला पाहिजे. सत्यमेव जयते, सत्याचा विजय हा काय होणार आहे. आणि आज गेले 72 वर्ष आम्ही हे पाहत आहोत, 40 वर्ष संस्थेमध्ये पाहत आहोत. आम्हाला समाधान आहे, आमचा सत्याचा विजय झालेला आहे. 1985 सालामध्ये 2015ला आम्हाला अनधिकृत ठरवलं. 2085 पासून ताईसाहेबांच्या केसेस आल्या तरी लढणारी आणि प्रचार करणारी मंडळी आहेत म्हणून आम्ही जिवंत आहोत. आम्हाला कधीही अपयश आलं नाही. पण दुसरे बाकी अविचारी भारतीय बौद्ध सभा मानाची कुणाची, 4 जणांची मानाची की 3 मानाची मानाची या भूमिकेमध्ये पडला आणि स्वतः आपल्यापासून आचरणापासून दूर राहिला. आता हा दूर राहिलेला समाज आपल्याला एकत्र करायचा आहे. भीमराव साहेबांच्या रूपाने आपल्याला भीम मिळालेला आहे. त्या भीमराव साहेबांच्या माध्यमामधून आपण या जाणून घ्याल आणि या प्रतीकाला प्रतीक द्याल. या ठिकाणी काही प्राण ज्योत दाखवलेले आहेत, चैत्यभूमीला ज्योत दाखवलेत, ते प्रतीक आहे, ते प्रतीक आहे. म्हणजे बौद्ध धर्म हा कायम तेवच राहणार आहे, जिवंत राहणार आहे, हा कोणी विजवणार नाही. ही ती प्रतीक आहे. अशी बौद्ध चिन्ह आज आपण आपल्या याच्यामध्ये ठेवावीत, आपल्या आदर्शामध्ये असावीत. अशोक स्तंभ असावा आपल्याकडे, सम्राट अशोकाचं प्रतिमा आपल्या घरामध्ये असावी. आणि आता तर सम्राट अशोकाला आपण अधिष्ठानामध्ये घेतलेलं आहे. आणि ही सगळ्या काही गोष्टी उपकार आहेत, ते सम्राट अशोकाचे उपकार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि हे बाबासाहेबांनी अर्धमुर्ध केलं नाही तर भारतीय संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून संविधानाचं संरक्षण करत असताना तुम्हाला या बौद्ध चिन्हाचं सुद्धा संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. ती ओळखून पावलं उचलाल एवढी विनंती करतो.
आणि अचानकपणाने मला मुकेशने दुपारी फोन केला आणि मला हा विषय देण्याची इच्छा बरेच दिवसापासून होती आणि तो विषय लोकांच्यापर्यंत पोहोचावा, जनमानसामध्ये पोहोचावा, त्याचं हे प्रबोधन पर्व आहे. या प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून हे प्रबोधन पर्वालाही तुम्ही बाईक करा, त्याला सबस्क्राईब करा आणि हे पर्व आपल्याला लाखो लोकांपर्यंत पोहोचवा. सत्य असेल तर पोहोचवा, पचलं असेल तर पोहोचवा, असत्य असेल तर त्याला थांबवा. जे मला मिळालं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जो आनंद मला मिळतो तो आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे, सगळ्यांना मिळाला पाहिजे. आणि आनंद कायम ठेवायचा असेल त्याला धम्माशिवाय पर्याय नाही आणि धम्म आचरणाशिवाय बौद्ध चिन्हाचं संरक्षण होणार नाही, बुद्ध वास्तूचं संरक्षण होणार नाही, बौद्ध धारोहार आपल्याला जपता येणार नाहीत. ही खुणगाट मनाशी बांधावी आणि आपल्या जीवनाची वाटचाल दैनंदिन जीवन सकाळी पहाटेला सुरू करून या ठिकाणी या दैनंदिनाला सुरुवात करावी. म्हणतील गुरुजी काय आमच्या झोपेवर मुळावर आलेत का? नाही, मुळावर नाही. मला जागृत बौद्ध या ठिकाणी निर्माण करायचा आहे. मला राहुल 4 वाजता उठलेला पाहायचा आहे. मला या ठिकाणी मुकेश 4 वाजता उठलेला पाहायचा आहे की तो 10 ते 15 मिनिटं ध्यान धारणेला देऊ शकतो, तो 10 मिनिटं श्वासाला देऊ शकतो. आणि हे जर झालं तर धम्म विचाराचा मार्ग तो कुणी रोखण्याची कोणाची हिंमत नाही. आणि त्याच्यासाठी आणि बौद्ध लेण्यांवर ह्याच्यावर जे काय अत्याचार आणि हे होत आहेत, का होत आहेत? बौद्ध मूर्तीचे विटंबना का होत आहेत? तुम्ही सजग नाही आहेत. आणि म्हणून या काही गोष्टी भ्रामकल्पनेने या ठिकाणी मूर्ती झाल्या, व्हॉट्सअपला व्हायरल झालं की माणूस पेटून उठतोय. पेटून उठणे हा बौद्ध धर्माचं प्रतीक नाही. तर त्याचा सारासार विचार केला पाहिजे की माझ्या बुद्ध मूर्तीला हात लावला का, माझ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात का लावला, याचं सिंहावलोकन करून लढायला मला उभं राहावं लागेल. पेटून उभं राहायचं नाही तर चेतून उभं राहायचं आहे, अंतःकरणातून जाणून घ्यायचं आहे आणि झालेली चूक मला दुरुस्त करायची आहे. हे कराल एवढी विनंती करतो.